भेट दिली आज आपण दापोलीमध्ये, काय भावना आहे? काय माहिती द्या. खरं तर आज आमच्या पक्षाचे नेते आणि पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय सचिन भाऊ आहेर यांच्या समेत आम्ही सर्व पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलो होतो. आपणही सविस्तररित्या पाहिलं. माझ्या अगोदर आमचे नेते सचिन भाऊंनी देखील सांगितलं की अशा प्रकारचा प्रकार हा यापूर्वी 1 महिन्यापूर्वी देखील घडला होता. जर प्रशासनाने त्याच वेळेस यावरती अंकुश ठेवला असता तर यदा कदाचित आता जी घटना झाली ही घटना घडली नसती. ज्यांनी आपले दुर्दैवी बळी ज्यांचे गेले त्यांचे बळी देखील आज या ठिकाणी गेले नसते. आणि फक्त एक पोलीस अधिकारी आणि 6 त्या खालचे जे कर्मचारी होते त्यांना निलंबित करून या गोष्टीवरती पडदा पडणार नाहीये. खरं तर याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि हा धंदा वारंवार चालू करण्यासाठी कोणाचं पाठबळ होतं आणि कोण यांच्याकडनं पैसे घेत होते त्या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. खरं तर आम्ही सर्वजण शिवसैनिक या ठिकाणावर अशी मागणी सुद्धा करतो, ज्याप्रमाणे आपण गुटखा वगैरे खाल्ल्यानंतर ज्याप्रमाणे गुटख्याला या महाराष्ट्रात बंदी आणलेली आहे त्याचप्रमाणे जर आपण दारू हातभट्टी तयार करणाऱ्यांवरती जर कारवाई केली आणि त्यांना जर जामीनच मिळणार नाही अशा प्रकारची जर कारवाई केली तर भविष्यात असे प्रकारची हे घडणार नाही, प्रकार कधीच घडणार नाही. शहरात आर्थिक मदत 1 लाखाची जाहीर केली तर किती वाटते? मी आता तेच सांगितलं. आमचे नेते होते सचिन भाऊंनी देखील या ठिकाणी सांगितलं की त्यांचं देखील उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांशी चर्चा करून हाऊसमध्ये हा प्रश्न उभारकीस करून मुख्यमंत्री सहायता निधीतून सर्व पीडितांना जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करण्याचा ते प्रयत्न करणार असून पीडित कुटुंबियांपैकी कोणाला सरकारी नोकरी असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवरती नोकरी असेल ते सर्व मिळून देण्याचं आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. यापुढे शहरात आपली काय भूमिका राहणार? बाकी अवैध धंद्याबाबत काय भूमिका राहणार? अवैध धंद्याबाबत इथनं पुढे जिथे अवैध प्रकारचा धंदा असेल तिथं सर्वप्रथम शिवसेना जाऊन तो धंदा फोडल्याशिवाय राहणार नाही.